चालू आहे आज महाराष्ट्रात. बरोबर आहे, त्यावरती शिक्कामोर्तब होतं. ज्याला करुणाजी तुम्ही देखील सांगता की अनेक मंत्री असतील, आमदार असतील, त्यांच्या बऱ्याच तक्रारी या तुमच्यापर्यंत देखील आलेल्या आहे. कपिल ढोकेजी, आज पेनड्राईव्ह दाखवलेला आहे. अजितजी जसं म्हणालेत की खरोखर प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये जर अशा घटना घडत असतील तर मात्र त्यामधून कुठली तरी महत्त्वाची माहिती बाहेर जाईल का? अहो मला सांगा, ज्यावेळेला सरकार असेल, आपलं मंत्रालय असेल, त्या ठिकाणी काम करत असणारे अधिकारी असतील, त्यांच्याकडनं कुठलीही गोपनीय माहिती बाहेर काढण्यासाठी जर अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील तर खरोखर धक्कादायक प्रकार आहे. कारण त्यामुळे सुरक्षितता धोक्यात येते. याकडे तुम्ही लक्ष वेधू इच्छिता का सरकारचं? कपिलजी, मुळात आज जो विषय आमचे नेते आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी अत्यंत पोटतिडकीनं सभागृहामध्ये मांडला आणि त्यांनी तो विषय मांडत असताना राज्याच्या सुरक्षिततेची या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून काही जी गोपनीय माहिती आहे, जी राज्याच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे, अशी माहिती समाज विघातक संघटनांपर्यंत जाण्याची भीती त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. बरोबर आहे. अधिकारी आणि पदाधिकारी यांचा एकत्रित समूह म्हणजे आपलं शासन आहे आणि त्या शासनातीलच जर एक उच्च पदस्थ अधिकारी, माजी मंत्री, विद्यमान मंत्री हे जर त्या हनी ट्रॅपमध्ये अडकत असतील आणि मग राज्याच्या हिताची माहिती बाहेर जात असेल, त्या संबंधी जर पोटतिडकीनं प्रश्न मांडला तर आमचे मित्र अजितजी चव्हाण या ठिकाणी आहेत, ते म्हणजे अजूनही ते गंभीर नाहीत. पक्षाचे प्रवक्ते गंभीर नाहीत, पक्षाचे नेते गंभीर नाहीत, सभागृहातले लोक गंभीर नाहीत. ते म्हणतात करणाऱ्याला लाज वाटत नाही. अहो ठीक आहे, पण ज्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षेच्या गप्पा आपण एकीकडे मारतो, आपण सांगतो आमचे गृहमंत्री सक्षम आहेत, हे सक्षम आहेत, मग गृहमंत्री सक्षम असताना ब्लॅकमेलिंगचे प्रकार का होत आहेत? मला पूर्ण करू द्या. ब्लॅकमेलिंगचे प्रकार का होत आहेत उत्तर दिलं पाहिजे. त्यांनी एक उदाहरण दिलं की कशाचे कागद आहे असे, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की नाना भाऊंच्या पेनड्राईव्ह मध्ये काहीच नाहीये? पाहायचं आहे का तुम्हाला उद्या? म्हणजे तुमच्या हनी ट्रॅप प्रकरण नाहीये, तुम्ही कसं काय म्हणू शकता? तुमच्या गृह राज्यमंत्र्यांनी. बरं, आपण उत्तर घेऊयात. अजितजी उत्तर देतात तुमच्या प्रश्नाची. अजितजी बोला. गृह राज्यमंत्र्यानं आज सभागृहामध्ये सांगितलं की अशा पद्धतीची तक्रार आली, कपिलराव 2 मिनिटं जाऊ शकते. तक्रारीची उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर घेऊयात. हे लोक गंभीर नाहीत. अहो जरा ऐका ना 2 मिनिटं. कपिलराव, तरुण आहे तुम्ही, तुमचं रक्त उसळतं, मला कल्पना आहे. जरा थोडं ऐकून घ्या जरा. असं नसतं. माझं आपल्याला एक आव्हान आहे की नानाभाऊ पटोलेंना तो पेनड्राईव्ह जो आहे तो गृह विभागाच्या ताब्यात द्यायला लावा. त्यातली माणसं नक्की कोण आहेत ते सापडलं पाहिजे ना. आणि कसं आहे माहितीये का कपिलराव, तुम्ही एवढं आम्हाला बेजबाबदार आणि गांभीर्याने वगैरे म्हणू नका. तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल ना, नक्की चेरापुंजीला काय झालं होतं नाना भाऊंना विचारा जरा. माझे कसं माहितीये का, माझ्या समोर तुम्ही बसलेले लक्षात घ्या. मी अजित चव्हाण आहे, मी संपादक होतो. माझ्याकडे माहितीचा एवढा खजिना आहे ना कपिलराव. त्याविषयी का तुम्ही ते ऐका कपिलराव, करायची तो पेनड्राईव्ह जाहीर करायला सांगा. अजितराव, कसं माहितीये का, तुम्ही कोणासमोर बसून बोलताय गांभीर्याने वगैरे हे जरा लक्षात घ्या. माझ्याकडे एवढं मटेरियल आहे ना, माझ्याकडे एवढं मटेरियल आहे. मी काँग्रेसच्या अनेक सिनियर नेत्यांची पाळत थोडी करू शकतो. अजितराव, असं आहे, कुठली लोक आहेत तुम्ही तुमच्या नेत्याला आधी विचारा चेरापुंजीला काय घडलं होतं, ते व्हिडिओ कोणाचा होता, पाऊस कसा पडत होता, त्यांच्यासोबत कोण होतं. हे गांभीर्य आम्हाला सांगू नका हो कपिलजी. अजितराव, सभागृहात पेनड्राईव्ह दाखवल्या कसे पाठिंबा मी म्हणालो ना मगाशी, अजूनही हे प्रकरण या सगळ्या लोकांची नावं समोर आली पाहिजे. अहो तुम्हाला कळतं का काँग्रेसवाल्यांना कुठल्या विषयावर सरकारवर टीका केली पाहिजे, कुठल्या विषयावर तुम्ही व्यक्तिगत बोललं पाहिजे? मी काय सांगतोय की नाना पटोलेंनी त्या पेनड्राईव्ह मध्ये कोण आहे दिला पाहिजे ना गृह विभागाकडे तो. आणि आमच्याकडे विषय असा आहे की आम्ही म्हणतोय ना की यातली माणसं कोणी समोर आली पाहिजे. प्रत्येक गोष्टी तुम्ही सरकार आणि आमच्या पक्षाला आम्हाला जर तुम्ही जबाबदार ठरवाल कसं चालेल? कसं काय चालेल? मी काय सांगतो ते ऐका ना तुम्ही. बंदोबस्त काय तपास राज्याचा गृह विभाग तपास करेल. तुमच्या लक्षात येते का तुम्हाला तुम्ही काय बोलता? आता काय सरकारने लोकांच्या बेडरूम मध्ये पोलीस ठेवायचे का? सरकारने तुम्हाला हॉटेलच्या स्वीट तुम्ही नाशिकच्या आहात, काय बोलताय? सांगू का काय चर्चा करताय तुम्ही याच्यामध्ये? सांगू का कुठल्या हॉटेलमध्ये तुम्ही त्याचा बंदोबस्त करू शकत नाही का? कुठून कॅमेरा आणले सांगू का?
नाही, मला असं वाटतंय कुठेतरी एका बाजूला आज जो पेनड्राईव्ह बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केलाय सरकार या पुढच्या काळामध्ये त्या संदर्भातली चौकशी करणार का? आणि जर चौकशी होणार असेल तर ती चौकशी गोपनीय ठेवणं योग्य आहे का, की तपास अधिक पारदर्शक व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असेल. मात्र केवळ आरोप प्रत्यारोप तेही सत्ताधारी विरोधकांनी करण्यापेक्षा अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात होणं हे किती धोकादायक आहे हे सांगण्यासाठी आजचं उदाहरण पुरेसं आहे. याच महत्त्वाच्या विषयावरती या सर्व मान्यवरांबरोबर चर्चा सुरू राहील. एका छोट्याशा ब्रेकनंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठी. अध्यक्ष महाराज, माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे.